बीड जिल्ह्याच्या माजलगाव नगरीतील सन्माननीय किशोर मोताळे म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व. माजलगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचे ते मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचे वडील देखील आदर्श शिक्षक होते. त्यांचेही विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. माजी शिक्षक आमदार आणि शिक्षक नेते डी.के. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे वेळोवेळी कौतुक होत आलेले आहे. किशोर मोताळे सरांच्या मातोश्रींचाही मोठा प्रभाव त्यांच्यावर असल्याचे सर आवर्जून सांगतात. सदैव आपली शाळा आणि आपले विद्यार्थी यांच्यासाठी कार्यमग्न असलेल्या या किशोर मोताळे सर यांच्या या यशस्वी व अविस्मरणीय आणि उल्लेखनीय अशा जीवन प्रवासावर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रकाश टाकणारी मुलाखत संतोष रोकडे यांनी घेतलेली आहे. पहा तर मग या शिक्षक दिनाच्या निमित्ताने संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. हे या मुलाखतीसाठी या महाराष्ट्रभर चॅनलला माझी निवड केली, त्याबद्दल मी या चॅनलचे प्रमुख रोकडे सर यांचं मी धन्यवाद मानतो. माझं नाव किशोर लक्ष्मीकांतराव मोताळे. मी सध्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक आहे आणि 1 जुलै 2022 पासून मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे. आत्तापर्यंत मला रोटरी क्लब ऑफ माजलगाव यानं नेशन बिल्डर म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी पत्रकार संघातर्फे माजलगाव भूषण नावाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार या ठिकाणी मला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे हे आणि LIC मार्फत सुद्धा माझा सत्कार करण्यात आलेला आहे. तरी मला माझ्या मते माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला मान हा माझा मोठा सत्कार आहे असं मी मानतो आणि विद्यार्थ्यासाठीच माझं आयुष्य घडो असंच ईश्वराला प्रार्थना करतो. नाव सांगा. सोमाली मोताळे. तुमचा मुलगा म्हणजे सन्माननीय मुख्याध्यापक किशोरजी मोताळे सर यांची मुलाखत घेतली आहे, तर एक आई म्हणून तुम्ही त्यांना कशा प्रकारे घडवलं ते सांगा. आता काय काय केलं, काय प्रवास आहे नेमका? सगळं त्याच्यावरच आहे ना. हां, करतो सगळ्याचं. अच्छा. लहानपणी त्यांना तुम्ही जे सांभाळलं, जे संस्कार दिले, लहानपणीच्या काय आठवण सांगा त्यांच्या. लहानपणी खूप त्रास होता ना. अच्छा. त्याच्यामुळे खूप सांभाळायला. सांभाळ बरोबर. हो. काय 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 त्रास झाला तुम्हाला नेमका काय? म्हणजे ते त्याला समजत नव्हतं. अच्छा. हो. बरं जन्मात त्रास होता. बरं. मग आता त्याच मुलाने खरं तर मग नाव केलं, मग हो 2दा पुरस्कार भेटला त्यांनीच माझं नाव आणि मुलाखत बी घेतली आज त्यांची, त्यांचा सन्मान झालाय. काय वाटतं आई म्हणून आज? आनंद वाटतो आम्हाला. बच्चों की एक आदत है, अगर उनके सामने अध्यापक नहीं होता तो वो शोर करते हैं, मगर अध्यापक है तो शोर नहीं करेंगे. अगर अध्यापक ही किशोर है तो शोर बिल्कुल नहीं करेंगे. मुझे लगता है कि अध्यापक कौन है, वो कैसा है, इस पर निर्भर रहता है. बच्चे बहुत मन के सच्चे होते हैं. उन्हें अगर हम लगाते हैं तो अपने बन जाते हैं. और कुछ अध्यापक ऐसे हैं कि जिनकी जिंदगी स्कूल है, स्कूल के बच्चे हैं, बस कमाना कुछ नहीं है, पैसा नहीं है, ये कमाना नहीं है. तो कमाना क्या है, तो बच्चों के दिल में जगह कमानी है. काही शिक्षक असे असतात की ज्यांच्या लेखी पैशाला महत्त्व नसतं. मी आत्ताच उल्लेख केला ना की मुलांसारखं शिकवावं लागतं, मुलांमध्ये रमून शिकवावं लागतं. मग त्या मुलांना, त्या लहान लेकरांना गुरुजी आपले वाटतात. आज शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आम्ही
माजलगाव नगरीतील महात्मा फुले विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक, अध्यापक, शिक्षक सन्माननीय किशोरजी मोतोळे सर यांची आम्ही निवड केली आहे. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी तुमचा प्रवास आम्हाला आज मांडायचा आहे. आम्हाला विचारावंसं वाटतं की खरं तर तुमचे वडील एक आदर्श शिक्षक, ज्या गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले आणि अशा या आदर्श कुटुंबात, आदर्श गुरुजींच्या कुटुंबात तुमचा जन्म झाला. काय सांगाल नेमकं की लहानपण कसं होतं, नेमकं बालपणीचे दिवस कसे होते? बालपण त्यावेळेला वडिलांना पगार अतिशय कमी होता आणि अतिशय म्हणजे कमी पैशामध्ये आम्हाला भागवावं लागायचं. माझं सगळं शिक्षण नवा मोंढा प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी झालं आणि 1ली ते 4थीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा म्हणजे अभिमान आहे मला, हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी असून मी पुन्हा 5वीला माझ्या वडिलांनी मला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची इथे मला प्रवेश दिला आणि 5वी ते 10वीपर्यंत सर्व शिक्षण हे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची या ठिकाणी झालं. आणि मला अतिशय अभिमान आहे की त्या शाळेमध्ये मला अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण माझ्या गुरुजींनी दिलं. विशेषतः त्याच्यामध्ये GL जोशी सर असतील, श्री बाराटे मामा आमचे बाराटे सर असतील, की लना देशपांडे सारखे शिक्षण मुख्याध्यापक असतील, या सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. आणि माझी गणितामध्ये रुची असल्यामुळे, विशेष करून गणितामध्ये चांगलं असल्यामुळे मला बाराटे सरांनी गणितामध्ये अतिशय चांगलं केलं. आणि पुन्हा मी 11वी-12वीला माजलगाव महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. सर, तुम्ही आता सांगितलं की तुमचं शिक्षण कुठं झालं. मला एक विचारावंसं वाटतं की ज्या वेळेला आपण लहानाचे मोठे होतो, तर या लहानाचे जेव्हा मोठे होतो तेव्हा अनेक लोकांची साथ आपल्याला असते, अनेकांचे संस्कार असतात, मार्गदर्शन असतं. आणि मी म्हणेल की अनेकांच्या म्हणण्यापेक्षा फक्त आई आणि वडील हे महत्त्वाचे असतात आणि त्यानंतर गुरुजन. तर पेशाने गुरुजी असलेले तुमचे वडील, नाही का, तर हे व्यक्तिमत्व त्या काळात कसं होतं नेमकं की ज्याने तुम्हाला एवढं सुंदर घडवलं? माझे वडील अतिशय शिस्तीचे भक्त होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या जे काम आहे याला कधीही तडजोड केली नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी सुरुवातीच्या काळामध्ये की जिल्हा परिषद माजलगावला ते शिक्षक होते. आमच्या घरी अनेक मुलं शिक्षणासाठी राहायचे, माझे वडील ट्युशन घ्यायचे आणि अनेक मुलं आमच्या घरी शिक्षणासाठी राहायचे. त्या मुलांनीच आमचं संगोपन केलं आहे आणि बालपणी त्यांनी आम्हाला सांभाळलं. त्यातले अनेक मुलं आज मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला घडवलं. विशेषतः मला जास्त माझ्यावर वडिलांपेक्षा आईचा जास्त प्रभाव माझ्यावर आहे. वडिलांना काय म्हणतात? वडिलांना काय म्हणतात? आम्ही वडिलांना माझ्या बाबा म्हणतो. बरं, बाबांनी तुम्हाला खूप चांगलं घडवलं. हो, बाबांनी तुम्हालाच नाही तर अनेक लेकरांना घडवलं. अशा या बाबांबद्दल काय वाटतं? कारण बाबांनी तुम्हाला जे घडवलं आहे, कारण तुम्हाला माजलगाव भूषण पुरस्कार सुद्धा भेटला आहे. तर एक विचारावंसं वाटतं सर की लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकत होतात त्यावेळेला वडिलांबद्दल भीती वाटत होती का अगदी मग फ्रेंडली वातावरण होतं? भीती वाटल्या म्हणजे त्या काळामध्ये तसं होतंच वातावरण आणि भीती वाटण्यासारखं वडिलांनी आम्हाला कधीच नाही. आईचा धाक जास्त होतं वडिलांपेक्षा. आणि वडिलांनी अतिशय जे आम्हाला शैक्षणिक साहित्य शिक्षणासाठी जे जे काही लागतंय ते पूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीने पुरवलं. आणि विशेष म्हणजे वडिलांनी त्यांची सेवा अतिशय प्रामाणिकपणे केल्यामुळे आदर्श तो माझ्यासमोर आहे. आणि त्यांचं जीवन हे एखाद्या म्हणजे आदर्श जीवनाचं जीवन आहे आणि त्यामुळं माझ्यावर आपण त्याचा परिणाम झाला. सर, वडील तर अगदी त्यांचं कर्तव्य करायला असतातच आणि तुमच्या वडिलांनी ते अधिक चांगलं केलं. खरं तर एक आदर्श गुरुजी, आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श पिता सुद्धा. सर, जितकं वडिलाबद्दल भरभरून बोललात, आता मला विचारायला आवडेल की तुमच्या आईबद्दल. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की आईचा तर रोल आणखी खूपच चांगला आहे. तर काय नेमकं त्या माय माऊलीने तुम्हाला कशा प्रकारे संस्कार दिले, काय नेमकं आठवण येतात?
आईला माझ्या आई म्हणजे माझ्या जीवनाचा आधार असाच आहे. आईनं मला खूप घडवलं. जे आज माझ्यावर संस्कार आहेत ते केवळ माझ्या आईमुळं. आणि शिस्त, समाजामध्ये कसं वागायचं, कसं वागलं पाहिजे, हे सर्व गोष्टी माझ्या आईनं मला लहानपणापासून शिकवल्या, वर्तनातून शिकवल्या. त्यामुळं आज अशी अवस्था आहे की आज आम्हाला कुठेही ठेवलं तर आमचे संस्कार आम्हाला काहीही करू देत नाही. आई तर या ठिकाणी खरं तर देवाचा अवतार असते, नेहमी देव आहे. तुमच्यासाठी तुमची आई देवच आहे. तर लहानपणीच्या आम्हाला काही आठवणी सांगा, काही प्रसंग सांगा आईचे, की जे कायम तुमच्या लक्षात राहिले. लहानपणी म्हणजे आम्ही 4 भावंड होतो. 4 भावंडामध्ये म्हणजे 5 जण होतो. त्याचे वडील चुलत, माझे चुलत भाऊ ते आमच्याच घरात होते. ते आम्ही 5 जण होतो. त्या 5 जणांमध्ये इतकी आमची बाइंडिंग होती की एखादी वस्तू जर आम्हाला मिळाली तर आम्ही 5 जण ती वाटून खायचो. हा जो संस्कार आम्हाला आईनं दिला लहानपणापासून. आणि चुकलं तर धपाटे द्यायलाही मागं पुढं पाहिलं नाही, हे तिचं महत्त्वाचं आहे. आणि आज त्यामुळंच आम्ही घडलो. जे संस्कार किंवा आज जे माणूसपण आमच्यामध्ये आहे ते केवळ माझ्या आईमुळं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईनं म्हणजे आमचं करता करता समाजामध्ये सुद्धा आईनं आमच्या खूप सेवा, गणपती मंदिरामध्ये धार्मिक सेवा केलेली. आजही ती करते गजानन महाराज मंदिरामध्ये. जवळजवळ 50 वर्ष तिच्या सेवेला झाले. त्या सेवेला खरं तर सॅल्यूट करायला पाहिजे, कारण तिने इतकं प्रामाणिकपणे ती सेवा केली आणि ते आदर्श उदाहरण आहे माझ्यासमोर. आणि गजानन बाबांची सेवा मागच्या 50 वर्षापासून आई करतायत. आणि खरं तर तुमचा जो निवास आहे तोही गजानन नगर मध्ये आहे. मला असं वाटतं गजाननाची कृपा आहे तुमच्या घरावर, तुमच्यावर, नाही का सर. आईबद्दल बोलत असताना मी उल्लेख केला की आई नेहमीच या ठिकाणी काळजी घेते, माया करते. लहानपणापासून तुमच्या भावंडांची काळजी घेतली. तर एक विचार असं वाटतं की आज दोघे आहेत, खरं तर तुमचं भाग्य आहे. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जर श्रीमंती काय असेल तर आई वडील जवळ असणे. तर काय वाटतं नेमकं आज दोघे जवळ आहेत? खूप नशिबान आहे मी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आजपर्यंत, आज वयाच्या 56 वर्ष झाली, 2 वर्ष माझे रिटायरमेंट राहिले. कारण माझ्या डोक्यावर असं छत्र आहे की ज्या छत्राच्या मुळं मी काहीही करू शकतो. 56 वर्ष झालेत आता, 2 वर्ष राहिलेत, म्हणजे मी योग्य वेळी आलो खरं. सर लहानपणी कसे होतात तुम्ही? म्हणजे अगदी खोडकर होतात का शांत होतात? शांत होतो मी. शांत होतो. आणि लहानपणी माझे म्हणजे मला चेहरा वगैरे येण्यासाठी मला त्रास द्यायचे. तर माझा मधला जो भाऊ आहे तो मला सांभाळायचा. मी शांत होतो आणि अतिशय. तुम्हाला कुठले खेळ आवडायचे? कुठले खेळ आवडायचे? आम्ही खूप खेळलो. अच्छा. आम्ही आमच्यासारखे नशीबवान कुणी नाही. सगळे खेळ, मग ते गोट्या खेळण्यापासून विटी दांडू असेल, क्रिकेट सगळ्यात जास्त आवडता क्रिकेट, कारण आम्ही क्रिकेट खूप खेळायचो. सर खेळण्यामुळे कधी मार भेटला का? आमच्या आम्ही रविवारी खेळायला गेलो आणि मग ते उशीर व्हायचं. मग आम्हाला जेवायला द्यायची नाही किंवा मग ते तर शिक्षा केली जायची. अच्छा. तर हे खेळामुळे होत होतं. सर शाळेमध्ये दिवस कसे होते? म्हणजे तुमचे त्या काळातले मित्र असतील, तुमचा अभ्यासातला प्रोग्रेस असेल, तुम्हाला आवडणारे विषय असतील ते सांगा. शाळेमध्ये मित्र खूप होते, आजही आहे. सय्यद गयास नावाचा माझा मित्र आजही तो शिक्षक आहे छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये. त्यानंतर तपशाळकर नावाचा एक मित्र होता. शाळेचे वातावरण मी जोपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो अतिशय छान होतं. अच्छा. आणि शिकवणारे शिक्षक हे अतिशय. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही शांत होतात, शांत स्वभावाचे होतात आणि तुमचे भाऊ तुम्हाला मदत करायचे. सर भावंडामध्ये कधी भांडणं व्हायचे का? अशी नाही, कधीच नाही. आम्ही 5 जण. तुम्ही सर पहिल्यापासून समजदार आहात. आणि माझ्या मोठ्या बहिणीने फार सांभाळून घेतला आम्हाला. आणि भावाला आमच्या जे सगळे आम्ही 4 भाऊ आणि आमची बहीण एक असं पण मजबूत बूट असल्यासारखे राहायचे, एका जीवाने. आजही आहात. सर लहानपणी कसं असतं, घरचं वातावरण जसं असतं तसं मुलं स्वप्न पाहतात. तसं तुम्हाला नेमकं काय वाटायचं आपण काय व्हावं? मला वाटत होतं की मी इंजिनियर व्हावं. बरं. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलो नाही.
12वीला मला मार्क मिळाले नाही आणि मग मला वेगळी वाट निवडावी लागली आणि मग मी BSc केलं आणि नशिबानं माझा B.Edला नंबर लागला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मी आलो. ते वकील म्हणजे साहेब कधीतरी तुम्हाला असं वाटत होतं की आपण इंजिनियर व्हावं, हो अभियंता व्हावं, हो परंतु ते होता आलं नाही. नाही असं म्हणतात की नशिबात जे आहे ते आपल्याला मिळतं खरं तर, नाही का. आपण किती पण धडपड करा की जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला बिलकुल मिळतात. हो. आईची कृपा असेल, वडिलांची कृपा असेल की त्यांच्या कृपेने तुम्हाला गुरुजी होता आलं, नाही का. हो. सर असं कधी वाटलं तुम्हाला नेमकं की आपण B.Ed केलं पाहिजे आता? ज्या वेळेला आम्ही BSc झालो, MSc फर्स्ट इयरला मी औरंगाबादला मॅथमॅटिक्समध्ये गेलो. त्यावेळेला माझे 3 विषय केले आणि घरी म्हणजे मी घरी बसलो. 1 वर्ष मला 91-92 घरी होतो. त्या काळामध्ये मग विशेषत्वानं मी त्या वेळेला समाजामध्ये पाहिलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि मग त्यासाठी आम्ही B.Ed, मग त्याच्यामध्ये एकच पर्याय होता B.Ed आणि B.Ed करणं. मग त्याच्यासाठी मग B.Edला आम्ही फॉर्म भरले आणि जय भवानी अध्यापक विद्यालय गेवराईचं त्या कॉलेजमध्ये माझा 92-93ला B.Edला नंबर लागला आणि B.Ed केलं मी. मला असं वाटतं की आपण B.Ed करतो परंतु नोकरी लागेल याची तर गॅरंटी नाही, परंतु तुमच्या सुदैवानं आईवडिलांच्या पुण्याईने आणि अगदी या माजलगाव परिसरातील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, मला असं वाटतं की ते शिक्षकही होते आणि आमदारही होते, आता संस्थाचालक आहेत. सन्माननीय माजी आमदार D.K. देशमुख साहेब यांच्या संस्थेमध्ये आपल्याला काम करायची संधी भेटली. मी तर म्हणेल की हे भाग्य खरं तर, की असे संस्थाचालक प्रत्येकाला मिळत नाहीत, नाही का. माणसामध्ये काही देव असतात आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार सन्माननीय D.K. देशमुख साहेब. या संस्थेमध्ये कधी लागलात आणि लागल्यापासून ते आत्तापर्यंतचा कार्यकाळ काय नेमका? मला खरं तर धन्यवाद आमदार साहेबाचे. मान देत का मी मोठा नाही, परंतु त्यांनी जे आज आयुष्य मी जो आहे तो केवळ साहेबामुळे आणि त्याचबरोबर वकील साहेब आमचे ॲडव्होकेट सुधाकर देशमुख त्यावेळेला होते, मी ज्या वेळेला लागलो त्यावेळेला, आणि आमदार साहेब दोघांनी आम्हाला 14 जून 1993ला जवाहर विद्यालयामध्ये नोकरी करण्याची संधी दिली आणि तिथं गेल्यानंतर तिथले मुख्याध्यापक रघुनाथ देशमुख सर, आरबी सर आम्ही म्हणायचो, त्यांनी अतिशय शिस्तीनं आम्हाला घडवलं आणि ह्या घडण्यामागं खरं तर आरबी सरांचा खूप मोठा होता. तुमचं नाव किशोर आहे, पण मला असं वाटतं की तुमचं नाव हुशार असं पाहिजे होतं, कारण तुम्ही एवढे चांगले हुशार आहात आणि हुशार विद्यार्थी घडवले. सर या पूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले. मी तर म्हणेन की साने गुरुजी तर आम्ही पाहिले नाहीत, पण तुमच्या रूपाने आम्हाला ते दिसतात. अगदी प्रेमळ आहात, हुशार आहात, शाळा विद्यार्थी यांच्याबद्दल तळमळ आहे. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास काय नेमका? 14 जून 1993ला मी जवाहर विद्यालयामध्ये लागलो आणि जवाहर विद्यालयाच्या मध्ये लागल्यानंतर मला असं जाणवलं की त्या ठिकाणी कॅम्प 4चे विद्यार्थी कमी, परंतु पुनर्वसन गावं जे होते, चिंचगव्हाण, केसापुरी, भाटवडगाव, शेणापुरी, रेणापुरी, या ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप मोठे त्या ठिकाणी शिकायला यायचे. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय बिकट असायची आणि मग आम्हाला ते जाणवायचं की हा मुलगा शिकू शकत नाही, याला शिकवायचं असेल तर आपल्याला याला मदत करावी लागेल. आणि मग आम्ही कुणाला न सांगता आपोआप आम्ही त्याला मदत करायचो. आणि 1996 पासून आरबी सरांनी माझ्याकडं स्कॉलरशिप दिली, म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा शिकवायला. आणि शिष्यवृत्ती परीक्षा शिकवायला दिल्यानंतर जे मी विद्यार्थी माझ्या हाताखालून जे आणि मग माझ्या मनामध्ये गोडी निर्माण झाली आणि मग इतके विद्यार्थी घडवले की आज तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी 15-16 वर्ष शिष्यवृत्तीचे क्लासेस घेऊन 200 ते 225 विद्यार्थी माझ्या हातून स्कॉलरशिप मिळाली. सर तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की तुमच्या लेखी या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्यार्थी आहे. कारण काही शिक्षक असे आहेत की जे फक्त महिन्याची वाट बघायला असतात, काही शिक्षक तास संपण्याची वाट बघायला असतात आणि काही शिक्षक या ठिकाणी विद्यार्थी जोपर्यंत घडत नाही
तोपर्यंत वाट पाहिली असेल. मला असं वाटतं की तुम्ही ना पगाराची वाट बघता ना तास संपायची वाट बघता, तुम्ही वाट बघता तिथपर्यंत की जोपर्यंत तो घडत नाही. हा. मला असं वाटतं की तुम्ही शिल्पकार आहात, तुम्ही नेशन बिल्डर आहात आणि आज इतके विद्यार्थी तुमचे स्कॉलरशिप होल्डर आहेत, ते अगदी तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक. सर एक विचारायचं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता, आम्ही ऐकलं की तुम्ही स्वतःला विसरून जाता, काय जादू नेमकी? हा, ज्या वेळेला मी म्हणजे विद्यार्थी समोर, कारण खरा जर तुझं पाळखाणारा असेल तर तू विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये दिसतंय की ह्याला समजतंय नाही समजतंय, आणि जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याला शिकवायचं. आणि विशेषतः गणितासारखा विषय की जो क्लिष्ट असा मानला जातो, परंतु त्या मुलांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करणे, त्यांच्यामध्ये असलेली जी सुप्त ऊर्जा आहे ती जागृत करण्याचं काम आम्ही केलं. मोताळे सर, खरं तर गणित हा अवघड आहे. हो. कारण बऱ्याच लेकरांना असं वाटतं की लसावी मसावी अभ्यासात नसावी हो. आणि गुरुजी पण नसावेत. हो. नकोच आहे की नाही. हो. मग अवघड असलेला हा विषय सोपा कसा केला नेमका? त्याच्यासाठी माझ्या वडिलांची मदत मला मिळाली. म्हणजे माझे वडील जे शिकवायचे जुन्या पद्धतीनं, त्याचबरोबर माझ्याबरोबर सहकारी सावंत सर नावाचे सहकारी होते, त्यांनीही खूप मदत मला केली. कारण अभ्यास करून जितकं आपल्याला सोपं करता येईल, पुस्तकापेक्षा जे मुलांना समजेल अशा भाषेमध्ये जितकं गणित आपल्याला सोपं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यामध्ये जे जे आपल्याला काही मिळेल ते घेऊन मुलांना ते देण्याचा प्रयत्न मी केला. आणि विशेष म्हणजे मुलांनी सुद्धा खूप मस्त प्रतिसाद दिला आणि आम्ही अतिशय म्हणजे आनंदानं एकमेकाला सहकार्य केलं. त्यांच्याकडूनही मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून मी शिकत गेलो आणि हळूहळू ते परिपक्वता येत राहिली. त्याचबरोबर या शाळेच्या माझ्या या प्रवासामध्ये खरं तर माझे मित्र पोटभरे सर नावाचे मित्र आहेत, ते मी 29 वर्ष आम्ही दोघं बरोबर होतो. म्हणजे सर त्यांच्या सोबतीनं आम्ही कधीच आम्हाला असं वाटलं नाही की आपण शिकवतोय करतोय बरोबर. आज आमचे अनेक विद्यार्थी मोठे झाले, परंतु आम्हाला त्याचं काही नाही घडावा. मुख्याध्यापक म्हणून केव्हापासून आपण आहात? मी 1 जुलै 2022. बरं सर, आता भूमिका बदलली. खरं तर पहिलं कसं होतं की जायचं शिकवायचं, हो. आता जायचं शिकवायचं, लक्ष बी द्यायचंय आणि सहकार्यांना पण सांभाळायचं नाही का, आणि शाळेचं नाव करायचंय. तर मुख्याध्यापक म्हणून जे तुम्ही भूमिका निभावत आहात आम्हाला त्याबद्दल सांगा. मुख्याध्यापक म्हणून मला म्हणजे नशिबान आहे की मला मिळालेला जो स्टाफ आहे महात्मा फुले विद्यालयाचा तो अतिशय चांगला आहे. मुळात आणि तुम्ही चांगले आहात. नाही ते तर आहेच, पण स्टाफही चांगलं सहकार्य केलं. तेही चांगले आहेत. हां, सहकार्य केलं आणि आजही ते. आणि आम्ही शाळा महात्मा फुले शाळेचं नाव कसं मोठं होईल, शाळा कशी पुढं जाईल यासाठी सर्वजण मिळून टीम जसं काम करते तसं आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही काम करतोय. आणि मला सांगायला आनंद आहे की आत्तापर्यंत 10वीचे तिन्ही मी जे 22ला आलो, 22, 23, 24, 25 या 4ही वर्षी 90% जवळपास निकाल लागलेले. आणि ती फार आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे. स्कॉलरशिपचे निकालही चांगले लागले आणि इतर अनेक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला, यश मिळवलं. हे खरं तर ते माझ्या मुख्याध्यापक म्हणून आता सहकार्याने. जबाबदारी वाढली खरं तर आता मग पुरी प्रमाण तास घेता का स्कॉलरशिपचे? हो, घेतले पहिल्या वर्षी महात्मा फुले विद्यालयामध्ये घेतले. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे त्या क्लासमध्ये जे मी शिकवलंय त्या हर्षदत्त नावाची मुलगी, यावर्षी तिला 100पैकी 100 गुण मिळाले. एक विचारावंसं वाटतं की या पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला काही आठवणी सांगा, म्हणजे ते तुम्हाला भेटलेला पुरस्कार असेल किंवा कुठले चांगले प्रसंग असतील. हां, त्याच्यामध्ये आणखी दुसरी म्हणजे माझं नुसतं स्कॉलरशिप नाही तर मला विज्ञानाची आवड आहे. अच्छा. आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये सातत्यानं म्हणजे 1993 आमचे प्रभाकर जोशी साळेगावकर सर नावाचे सर आहेत, यांच्याबरोबर राहून 1993 पासून मी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला. दरवर्षी आम्ही जिल्ह्याला जायचो. 7 वेळेला मी राज्याला जाऊन आलो. 7 वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी भाग घेतला.
आणि 7 वेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी माझे विद्यार्थी मी घेऊन गेलो आणि स्वतः मी 3-4 वेळेला जिल्हा पातळीवर माझं स्वतःचं उपकरण घेऊन विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आणि विज्ञानाची गोडी कशी लागेल, ती आवड कशी निर्माण होईल यासाठी खूप प्रयत्न केले आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये यश मला मिळालं. आज अनेक विद्यार्थी आमचे विज्ञानामध्ये गणितामध्ये सर तुमचे शिकवण्याचे विषय फक्त गणित विज्ञान पण होता? दोन्ही होते. सर मला विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळेला काय आहे की आता बघतो आपण की कोचिंग पण आहेत, शाळेत पण शिकवतात, पण बऱ्याच वेळेला ते विद्यार्थी प्रयोगशाळा याचा कधी काही संबंध येतच नाही. तर तुमच्या बाबतीत नेमकं काय घडायचं? नाही, माझ्या बाबतीत मी फार नशिबान आहे. कारण आता काय आहे की धोका आणि ओका फक्त. नाही, नशिबान आहे कारण आमची जवाहर विद्यालयाची प्रयोगशाळा ही माजलगाव तालुक्यामध्ये नंबर 1 प्रयोगशाळा होती आणि आलवी सरांनी ते मुख्याध्यापक आमचे त्यांना खूप लहान होते, ते स्वतः विद्यार्थी शिकवते. दरवर्षी एवढं विज्ञान साहित्य आमच्याकडे असायचं की आम्हाला दाखवायला कमी पडायचं प्रयोगशाळा. आणि जवाहर विद्यालयामध्ये सगळं साहित्य आज माजलगाव तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जे नाही ते प्रोजेक्टर, मग ते स्लाईड प्रोजेक्टरपासून आता ते डिजिटल प्रोजेक्टरपर्यंत सगळं प्रोजेक्टर जवाहर विद्यालयामध्ये आहेत आणि यांचा आम्ही सर्व उपयोग माझ्या अध्यापनामध्ये मी केला आणि विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग दाखवून सरांनी आम्हाला प्रोत्साहन द्यायचं, आम्ही प्रयोग दाखवायचे. त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये विज्ञान शंका नावाचा कार्यक्रम घ्यायचो. मुलांचे प्रश्न आम्हाला यायचे विज्ञानाचे विषय, त्यांच्या मनात असलेल्या शंका, तर त्या शंका आम्ही अभ्यास करून त्याचे दूर करायचो. त्यामुळं प्रचंड अभ्यास माझाही झाला. सर प्रयोगशाळेमध्ये तुम्ही तर अनेक प्रयोग केले असतील, हो, ते विद्यार्थ्यांकडून करून घेतले, तर एखादा काही उल्लेखनीय प्रयोग आहे का की ज्या प्रयोगाची चर्चा बाहेर पण झाली? आता बरेच आहेत तसे. आता माझ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही झोपाळ्यापासून वीज निर्मिती तयार केली होती, बैलगाडी फवारणी यंत्र तयार केलं होतं आणि माझ्या लक्षात राहण्यासारखा एक प्रयोग म्हणजे सायकल आहे आपली सायकल, या सायकलला फिरवून आपण 12 व्होल्टचं DC करंट जनरेट केलं होतं. वा, सर तुमचं मी अभिनंदन करतो यासाठी की आज आम्ही शिक्षक दिनाच्या अनुषंगाने जे व्यक्तिमत्व निवडलं आहे ते अगदी योग्य आहे. हे एकदा नाही तर मी 100 वेळा सांगेल, कारण तुम्ही अगदी गणितामध्ये परफेक्ट, विज्ञानमध्ये परफेक्ट आणि तुमचे प्रयोग तब्बल 7 वेळेला राज्यस्तरीय गेले. याच्यावरनं की तुमची त्या विषयाबद्दल असलेली गोडी, विषयाचं नॉलेज नाही का आणि ते देण्याची तळमळ, सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षक घडतो नाही का. सर अनेक विद्यार्थी घडवले. आज जेव्हा मागे वळून बघता, कारण आता रिटायरमेंटला फक्त 2 वर्ष आहेत, ज्यावेळेला मागे वळून बघता जिथून सुरुवात झाली होती 1993 पासून, काय वाटतं नेमकं? काय माझ्या फार आनंदी आहे आणि विशेष म्हणजे समाधानी आहे. कारण की माझे विद्यार्थी घडले. आणि दुसरं आणखी तुम्हाला म्हणजे आणखी आनंदाने सांगायची गोष्ट आहे की 2004 साली माझ्या शाळेच्या विज्ञान संत मंडळाला राज्य पुरस्कार मिळाला आणि त्या राज्य पुरस्काराचे सचिव संत मंडळाचं मीच. आणि शाळेला राज्य विज्ञान संत मंडळाचा पुरस्कार आम्ही मिळवून दिला आणि विद्यार्थी घडले. आज अनेक मी बाहेर निघालो, माझ्या मुलीसोबत असतात, फिरायला गेलो तर ते म्हणते पप्पा एवढे मुलं तुम्हाला हे कशी करतात. तर ते ही जी माझी आमची कमाई आहे या आयुष्यात कोणालाही कितीही पैसे खर्चून करून मिळत नाही. अज्ञानाकडून ज्ञानाकडे न्यावं, अंधाराकडून प्रकाशाकडे न्यावं, अगदी प्रयत्नप्रमाद पद्धत नेहमीच आपण अंगीकारली पाहिजे. कारण थॉर्नडाईक काय सांगतो की या जगामध्ये अशक्य काहीच नाही, प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश मिळतं, ज्ञान मिळतं. फक्त ज्ञान देण्याची आणि घेण्याची दोन्हीकडली जबाबदारी आहे. खरं तर गुरुजींनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान प्रामाणिकपणे दिलं, कारण विद्यार्थी खऱ्या अर्थानं अगदी अननोन असतात, ते अगदी निष्पाप असतात, इनोसंट असतात, त्यांची पाटी कोरी असते आणि त्या पाटीवर गुरुजी जे काय लिहितात त्यानुसारच ते या ठिकाणी अनुकरण करतात. गुरुजींनी भरभरून दिलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या माजलगाव नगरीमध्ये, या तालुक्यामध्ये त्यांचे अनेक असे विद्यार्थी आहेत की जे आज पोलीस खात्यामध्ये आहेत,
तहसीलमध्ये आहेत, महसूलमध्ये आहेत, नाही का, अगदी वकील आहेत, डॉक्टर आहेत, अधिकारी आहेत, अगदी सामाजिक कार्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की माझ्यासमोर आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बसलाय की ज्या माणसाने इतकी माणसं श्रीमंत केली. सर, आज एक विचाराचं वाटतं, या पूर्ण प्रवासामध्ये जसं तुम्हाला आईने वडिलांनी सहकार्य केलं तसं तुमच्या पत्नीची, अर्धांगिनीची काय नेमकी भूमिका राहिली? नाही, तिला खूप सहकार्य केलं आणि त्या विषय तिला जर सहकार्य केलं नसतं तर होऊ शकलं नसतं. कारण या शाळेच्या नावामध्ये घराकडे माझं लक्षच नव्हतं बरं. आणि घर पूर्ण तिला सांभाळलं. म्हणजे तुमच्या ज्या अर्धांगिनी आहेत त्यांनी घर सांभाळ करत. वा, छान. तुमची मुलं काय करतात? माझे मुलं तिन्ही मुलीच आहेत मला. बरं. मोठी मुलगी मुंबईला आहे, तिने मास्टर ऑफ कम्युनिकेशन केलेलं आहे. दुसरी हॉटेल मॅनेजमेंटला आहे. तिसरी 7वीला आहे. 7वीला आहे. बरं. आता एक विचाराचं वाटतं की 2 वर्षानंतर रिटायरमेंट आहे, नाही का, काय पुढची प्लॅनिंग काय केली नेमकी? पुढचं प्लॅनिंग म्हणजे जेवढं आपल्याला मुलांसाठी करता येईल तेवढं करायचं. पुढेही आयुष्यामध्ये आयुष्य शाळाचं फक्त. हा, आयुष्यामध्ये फक्त शाळाच आहे आपला. हा, शाळा आहे. फक्त विद्यार्थी. आणि शाळेपेक्षा पुढं म्हणजे मला जे आमच्या आता ग्रामीण भागामध्ये जे स्पर्धा परीक्षेसाठी जे व्यासपीठ मुलांना भेटायला पाहिजे ते व्यासपीठ मिळत नाही. हे मी रिटायर झाल्यानंतर ते व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वा, म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा ज्या ग्रामीण भागामध्ये जिथं की स्पर्धा परीक्षेची तयारी व्यवस्थित होत नाही किंवा तेवढा आणखी काही सुविधा नाहीत, तर त्या तिथपर्यंत मला जायचंय, त्या लेकरांना घडवायचे. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की आपण आपला विचार करतो की माझी मुलं स्पर्धेत टिकली पाहिजेत, पण दुसऱ्याची सुद्धा मुलं या ठिकाणी आपल्यासारखीच आहेत, ती आपल्या घरची आहेत, नव्हे ती राष्ट्राची संपत्ती आहे, असे मानणारे गुरुजी फार कमी आहेत आणि त्यात तुम्ही आहात. सर, या आजवरच्या या प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडला? हा जो प्रवास आहे तो आई वडील आणि आमच्या संस्थेचे कार्यभार माजी आमदार DK देशमुख साहेब आणि कैलासवासी ॲडव्होकेट सुधाकरराव देशमुख यांनाच जातं. कारण त्यांनी मला जर नोकरी करण्याची संधी दिली नसती तर आज हे एवढं यश मला मिळवता आलं नसतं. आणि माझ्यावर संस्कार करणारे आमचे माजी मुख्याध्यापक RB देशमुख सर यांचंही खूप धन्यवाद आहे. कारण त्यांनी अतिशय शिस्त आम्हाला लावली आणि आमच्यामध्ये जे आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. बच्चे तो शोर करते ही मगर उन्हें समझने वाला किशोर है, तो बच्चे यहाँ शोर नहीं करेंगे, बच्चे यहाँ दिल लगाएंगे और दिल से पढ़ेंगे. किशोर गुरुजींनी जर काय केलं असेल तर मी मुख्याध्यापक मला व्हायचंय असं काही नाही, मला पगार हे पण नाही, म्हणजे माझा पगार मला पगार हवा आहे, किती आहे माहीत नाही, परंतु एक केलं की 24 तास डोक्यामध्ये एकच होतं की माझे विद्यार्थी. आणि एक नाही, दोन नाही, तर 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले, त्यांना स्कॉलरशिप भेटली, अनेक विद्यार्थी घडवले अगदी प्रयोगाच्या माध्यमातून, कारण ते विज्ञानाचे उत्कृष्ट शिक्षक आहेत आणि मॅथचे सुद्धा. तर अनेक प्रयोग त्यांनी केले, ज्या प्रयोगाची दखल तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय घेतली. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं शिक्षकाचं जे काही रेकॉर्ड असतं त्या शिक्षकाला कुठल्याही पुरस्काराची गरज नसते. तर विद्यार्थी जेव्हा म्हणतात की मोताळे सरांमुळे मी घडलो, तर हा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार गुरुजींना वारंवार मिळतोय आज. कारण गुरुजी घराच्या बाहेर पडले की विद्यार्थी दिसतात, सरांच्या पाया पडतात आणि म्हणतात, सर आज मी फक्त तुमच्यामुळे आहे. असा पुरस्कार प्रत्येक शिक्षकाला मिळत नाही, तो नशिबात नसतो. कारण या ठिकाणी त्यासाठी झुरावं लागतं, त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी द्यावं लागतं, त्यासाठी सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात आणि फक्त या ठिकाणी विद्यार्थीमय व्हावं लागतं. आणि असं होण्याचं भाग्य मोताळे सर यांना भेटलं. सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, या शिक्षक दिनाच्या अनुषंगाने एक आदर्श शिक्षक आम्ही घेतले. निश्चितपणे या आदर्श गुरुजींचा तुम्हाला प्रवास आवडला असेल. जे प्रेक्षक आमची मुलाखत पाहत आहेत त्यात जर कोणी गुरुजी असेल तर निश्चितपणे आमच्या या गुरुजींना एकदा भेटा आणि मग तुमची दिशा आणखी चांगली होईल. कारण काय असतं की या जगण्यावर, या मरण्यावर श्रद्धा प्रेम करावं आणि ते करता आलं पाहिजे. धन्यवाद.
चॅनलचे धन्यवाद. त्यांनी मला संधी दिली